बहुजन मेळावा घेतला, काय नेमका उद्देश आहे? आज जेजुरीमध्ये बहुजन संवाद मेळावा हे महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तातील सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन केलेला आहे। या मेळाव्याची मागणी अशी आहे की जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते माननीय दौलत नाना शितोळे यांना भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवरती संधी मिळावी, यासाठी यांनी हा मेळावा घेतला होता आणि त्यांना भेट देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो होतो। काय नेमकी तुम्हाला वाटते, कारण दौलत नाना शितोळे हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात, तुम्ही देखील जवळचे आहात, तुम्ही तशी काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार? हे बघा, हे बहुजनांचं दैवत आहे खंडोबा राया, जेजुरीचा, पंढरपूरचा पांडुरंग, आरेवाडीचा बिरोबा, ज्योतिबा, आणि या ठिकाणी आमचे सगळे मंडळी देवाला साकडं घालतायत की दौलत नानाला आमदार करावं। तर आपल्या सर्वांचं नवस पूर्ण करणारा देव हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे आणि बहुजनांच्या हिताचा निर्णय घेणारी शक्ती ही माननीय देवाभाऊ आहे। आणि त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे। पण पोहोचवायच्या अगोदर देवाभाऊंच्या अत्यंत जवळ दौलत नाना आहेत आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना न्याय देणारा नेता देवभाऊ आहे। त्यातलं उदाहरण मी तुमच्या समोर उभा आहे। आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशी संधी द्यायची वेळ येते तेव्हा देवाभाऊ हे सोशल इंजिनिअरिंग करत असतात। मागे तुम्ही राज्यसभेला बघा, एक आदिवासी बहिणीला संधी मिळाली, एक ओबीसीतून धनगर समाजाचे वडकुते साहेबांना संधी मिळाली, मागासवर्गीय समाजातून आठवले साहेबांना संधी मिळाली, मराठा समाजातून तावडे साहेबांना। हे नेहमी होतं, जेव्हा मी आमदार झालो तेव्हा पण असंच सर्व लोकांना संधी मिळाली होती। तर देवाभाऊ योग्य व्यक्तिमत्वाला योग्य वेळी नक्की संधी देतात। त्यामुळं मी हेच सांगितलं त्यांना की काही काळजी करू नका, देवाभाऊ आपल्या सोबत आहेत। एकेकाळी खरं तर पवारांवर विखारी टीका करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर आता बारामतीच्या पवार कुटुंबाची किंवा सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची स्टार प्रचारकपदी भाजपने तुमची नियुक्ती केली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीनं माझी स्टार प्रचारक म्हणून माझी नियुक्ती केली आहे आणि बऱ्यापैकी मी आता मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती स्टार प्रचारकाची संधी मला दिलेली आहे। आता पार्टी ठरवते कुणी कुठं जायचं, त्यामुळं पार्टी काय ठरवेल त्या पद्धतीने पुढे होईल। लाडकी बहीण योजनेच्या EKYC साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडलाय, कसं बघताय या प्रकारात? कोण आहे त्याला जोड्यान हाणला पाहिजे, त्याला तुडवला पाहिजे। असं कोणी असेल नीच माणूस की लाडक्या बहिणींना अशा चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली असेल, हे आपल्या माध्यमातून मला कळतंय, त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। 2029 ला मोठ्या संख्येने आमदारांची संख्या वाढणार आहे। खऱ्या अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे। येणाऱ्या 2029 ला धनगर समाजाचा आमदार होऊ शकतोय? नाही, बघा, मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि त्या पुनर्रचनेमध्ये कुठले विधानसभा मतदारसंघ वाढणार, त्या विधानसभा मतदारसंघाची रचना कशी असणार, कोणते लोकसभा मतदारसंघ वाढणार, कोणत्या लोकसभा मतदारसंघाची रचना कशी असणार, याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि त्यामुळे नक्कीच काय आहे, लोकसंख्येप्रमाणे आमदारांची संख्या नसल्यामुळं प्रत्येक समाजामध्ये असं वातावरण आहे। आता माझा रामू समाज आम्हाला विधान परिषदला बी संधी नाही, विधानसभेत तिकीट पण नाही। धनगर समाजाचं म्हणणं आहे की आम्ही 1.5 कोटीची लोकसंख्या आमचे आमदार नाहीत, त्यात काही गैर नाही। प्रचंड मोठी विषमता आहे समाजामध्ये। आता मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, एका घरात 6 खासदार झाले, वसंतदादा, शालिनीताई, मदन भाऊ, प्रकाश बापू, प्रतीक पाटील, विशाल पाटील, एका घरात 40 लोक असतील त्या घरात सदस्य, तिथं 6 खासदार होत आहेत, 4 वेळचा एक मुख्यमंत्री होतोय, एक महसूल मंत्री शालिनीताई, पणन मंत्री मदन भाऊ, केंद्रामध्ये प्रतीक पाटील, म्हणजे 4 मंत्री एका घरात होत आहेत, 4 वेळा मुख्यमंत्री एका घरात होत आहेत, 6 वेळा खासदार होत आहेत। आमदारात मोजायला पाहिजेत, म्हणजे मी टीका म्हणून बोलत नाही, विषमता किती मोठी आहे बघा। 40 सदस्याच्या कुटुंबामध्ये 6 वेळा खासदार पद येतंय, 4 वेळा मुख्यमंत्री पद येतंय, वेगवेगळी मंत्रीपद येत आहेत केंद्रात राज्यात, परंतु 1.5 कोटी धनगरांच्या मध्ये लोकसभेचा खासदार होत नाही। बाकीच्या तर समाजाचा विषय सोडून द्या, एवढी मोठी विषमता आहे आणि ती विषमता दूर व्हावी लोकांना वाटणं साहजिक आहे। आणि त्यामुळे नुसतं वाटून चालणार नाही, त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावं लागेल, पार्टीचं काम करावं लागेल, लोकांच्या मध्ये जावं लागेल, लोकांना विश्वास द्यावा लागेल की आम्ही विधानसभा लढवू शकतो, तुमच्याबरोबर मतं असली पाहिजेत,
पार्टी तुमचा विचार करेल. दौलत नानांनी आजचं हे शक्ती प्रदर्शन केलंय, काय वाटतंय ह्याला नाही, यश येईल शक्ती का? प्रदर्शन दौलत नानाचा काहीच संबंध नाही. त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वाटतंय. दौलत नाना कुठे दिसले का तुम्हाला? दौलत नाना इथं नाहीत, त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्यांना ते वाटतंय. त्यामुळं आम्ही त्यामुळं आम्ही हे म्हणणं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालू. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसलेंचं खरं तर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय, कसं पाहता? तर अत्यंत दुःख वाटतंय. त्यांचं बालपण आमच्या सांगलीमध्ये गेलंय. आशाताईंचं बालपण, लता दिदींचं बालपण हे आमच्या सांगलीमध्ये गेलेलं आहे. सांगलीशी त्यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं आणि अखंड जगभर त्यांचं नाव आहे. लता दिदींचं निधन झालं आणि आता दुर्दैवानं आशाताईंचं आज निधन झालंय. आम्ही सर्वजण त्यांच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. एका या मोठ्या क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि मागच त्यांना राज्य सरकारनं महाराष्ट्र भूषण म्हणून त्यांना सन्मानित केलं होतं. लता दिदींना मागं भारतरत्न म्हणून सन्मानित केलं होतं. तर एक मोठी पोकळी आशाताईंच्या जाण्यानं आज या गायन क्षेत्रामध्ये झालेली आहे. दौलत नानांनी 53 आमदार निवडून आणण्यासाठी सरकारला मदत केली. तुम्ही सर्व आमदार घेऊन सगळे आमदार भेटतायत माननीय मुख्यमंत्री महोदयांना. चलो.